नमस्कार मित्रांनो, घुमक्कड ब्रदर्स. हो हो, इथे डोकावडे म्हणून गाव आहे, तिथे थांबलोय हायवेला. हॅलो, ही अशी आपली मॅगी तयार झाली आहे. नमस्कार मित्रांनो, घुमक्कड ब्रदर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस आपण कुठे राईडला गेलो नाहीये, तर राईडला उद्या सकाळी जायचं आहे. राईडवरती जाण्यासाठी काहीतरी आपण नवीन वस्तू घेतल्यात, त्याचा आता आपण इथे तुम्हाला डेमो दाखवू. हा आहे आपला पोर्टेबल कार टाईप स्टोव्ह. आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. हा आहे आपला प्रीमियम बुटन गॅस, नाव चुकत असेल तर सॉरी. आता आपण ह्याला हे आम्ही वापरत नाही, पण ह्याच्यासाठी आम्ही ते आणलेलं. हो हो, फ्लेम बघा, फ्लेम खतरनाक. हे बघा झालं. पाणी पण उकळलेलं आहे. फक्त 30 सेकंदाच्या आतमध्ये पाणी उकळलेलं आहे, म्हणजे तेवढी ती फ्लेम कडक आहे बघा. हो हो. आणि इथे बटन आहे एक बघा कलरचं, त्याच्यातून आपण हे जरा दाखवत आहे. इथे फ्लेम कमी जास्त करू, हे वाढवू शकतो, हे करू शकतो. 1 मिनिटाच्या आत पाणी उकळलंय, 1 मिनिटाच्या आत. म्हणजे कॅम्पेनिंगमध्ये चहा, मॅगी, अजून तुम्ही चणे बॉईल करू शकता. अजून बरेचसे तुम्हाला जे काय इन्स्टंट जेवण बनवता येईल ते करू शकता. पूर्ण 4-5 लोकांचं नाही, पण 2-4 माणसांचं आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो. हे असं आपला आहे. ह्याला आता आपण पहिला बंद करूया. तर हाच होता आपला आजचा व्हिडिओ. उद्या सकाळी आपण राईडला जाताना भेटूया. हॅलो, घुमक्कड ब्रदर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि काल आपण रात्री ज्या सामानाचा डेमो दाखवला, तो सर्व एका छोट्या ट्रिपचा एक हे होता, म्हणजे सामान त्यासाठी आणलेलं. आपल्याला नेहमी सुट्टी नसते, तर मग त्यासाठी आपण एक छोटीशी ब्रेकफास्ट राईड आपण आज करणार आहोत. सामान सगळं पॅक केलेलं आहे. इथे बॅगेत वगैरे सगळं भरलेलं आहे. ही आपल्याला तिथे बसायसाठी उशी घेतले, हेल्मेट आहे, सेल्फी स्टिक आहे. हे आता कॅमेरा माईक असा ठेवलाय जमिनीवरती. सगळं आवरूया आणि राईडला भेटूया. चला आपण आपली आजची राईड सुरू करूया. पहिले आप जाओ, फिर हम आते हैं आपके पीछे. Apa? Oh dia. खूप वेळा लोक कन्फ्यूज होतात. तो हा रस्ता टिटवाळाला जातो आणि हा जो ब्रिज आहे हा शहाडला जातो.
बरेच लोक शहाडला जाण्यासाठी सरळ सरळ निघतात आणि मग ब्रिजच्या खाली गेलं की मग युटर्न घेतात. पण नाही, मागे एक कट होतं, तिकडनं आपल्याला ब्रिजवर चढायचं. इथे टोकावडे म्हणून गाव आहे, इथे थांबलोय हायवेला. तो कल्याणवरनं आला रस्ता आणि हा चाललाय, सॉरी ठीक आहे आता बघायला असं बघू, असं हा चाललाय माळशेज घाटात. हा लाईट आहे समोर म्हणून मी इथेच थांबलोय. ब्रेकफास्ट राईड आहे पण ना थंडी भयानक आहे म्हणून आता इथे या काकांच्या इथे चहा पियालो, एक एक घोट. पाण्याच्या बाटल्या घेऊ, असं सामान जे छोटं मोठं आपल्याला लागणार होतं ते आता इथून घेऊ राईडसाठी आणि चालू करूया. बाबा थंड पाणीच भेटलं तुला? साधं नाही आहे, साधं. हॅलो, आपण आहोत माळशेजच्या टॉपवरती, मिडलमध्ये आहोत, एकदम टॉपवरती नाही आहे. आणि हे असं सगळं धुकं मस्त वाटतंय. पण अजून 9 किलोमीटर बाकी आहे. जिकडे आपण जातोय ते अजून 9 किलोमीटर बाकी आहे, थोडंसं लांब आहे. आणि सूर्योदय पाहायचा होता, ते बघताय तिकडनं येईल असं एक प्राथमिक अंदाज माझा आहे, दिशा माहिती नाही पण तिकडनं येईल असं आहे. हा नजारा बघा, हा सूर्योदय आणि ही आहे नदी. तर हा पिंपळगाव जोगा डॅम चा हे आहे मोठं. हा पिकनिकचाच पॉइंट आहे. इथे गाड्या बिड्या लागल्या, टेंट वगैरे लागलेत. रात्री कोणतरी इकडे येऊन थांबले, स्टे करत असेल. आमची निघाली बाईक, आम्ही लोकेशन शोधतोय बसण्यासाठी. थंडी आणि या जॅकेटचा काय फायदा नाही. मागच्या वेळी पण बोललो ना, जॅकेटचा काय फायदा नाही. चांगला स्पॉट बघितला रे. आपला इथे सेटअप चालू झालेला आहे. हे आमचे बंधू
एक्सपेरिमेंट एक्सपर्ट आहेत आपल्या इथे. इथे हे दगडांचा आडोसा घेतोय कारण का हवा खूप जास्त येते आणि आपली पहिलीच सेक्टर आहे ना, तो ह्या हवा जेवढ्या स्पीडमध्ये येते तेवढ्या ह्याच्यात तो व्यवस्थित पेटेल की नाही हे माहिती नाही. म्हणून आपण या दगडांचा सहारा घेतलाय. या दगडांचा सहारा आहे कारण का हवा खूप जास्त येते आणि ते आता चेक करूया. तो छोटा आणला तर काय होतं. हा आपला एक्सपेरिमेंटवाला टोप आहे. ॲक्च्युअली आपली टोप ऑनलाईन मागवली होती, त्यांना वेळ होता आणि आपल्याला राईड कंप्लीट करायची होती ना, व्हिडिओ बनवायचा होता. बरेच दिवस व्हिडिओ नाही आला. छोटीशी आपली मुंबईपासून माळशेज घाट अराउंड 125 किलोमीटरची राईड आपण केली. आपला हा घाटचा टोप घेऊन आलो. प्रेम अशी गाजवायला दिसतच नाही. घरी पण मॅगी बनवू शकतो, पण अशाच आपल्याला राईड अजून पुढच्या करायची. त्यासाठी एक सॅम्पल कसं आपण करू शकतो, कशा पुढच्या राईड मॅनेज करू शकतो हे दाखवण्यासाठी आपण. आणि हा ओला कपडा आहे. आपला तो गॅसचा बाटला आहे. सेफ्टी महत्वाची आहे. आणि आमच्या बंधूंनी ना साधं खूप छोटी करते. मोठी काय ही अशी आपली मॅगी तयार झाली आहे. 10 मिनिटात झाली. 2 मिनिटात मॅगी तयार होते, पण आता आपली 10 मिनिटं झाली कारण का हवा प्रचंड आहे. ते एवढं सगळं मोकळं असल्या कारणामुळे एक तर हवा येते. थंड हवेचा काय प्रश्न नाही, पण हवा आहे ना तो प्रॉब्लेम आहे. ते आम्हाला मॅगी काढतात. मगाशी मी तिकडे बसलेलो कारण का हवा अडवण्यासाठी. आणि चहाचं आमचं काय जुगाड होईल असं वाटत नाही. होईल चहाचा जुगाड. एकाला टोपात पिवावं लागेल, एकाला द्रोणमध्ये पिवावं लागेल. आपण ट्राय करू. द्रोणमध्ये पाणी टाकून बघूया. जर होल्ड झालं तर मग आपण चाय पण करूया. आज एक्सपेरिमेंट करायसाठी आले ना, तर सर्व प्रकारचे एक्सपेरिमेंट करू. अभी इसमें डालेंगे हम लोग चीज क्यूब. नहीं डाला ना. हो नदीच्या काठी मॅगी. आता एक राऊंड झाला. आता मॅगी दुसरी मॅगी बनवायला टाकली. एवढीशी मॅगी आली खायला, पोट नाही भरलं. अजून बनवूया. आणि त्याच्यात जर का गॅस संपला तर जय श्रीराम बोलायचं, सोडून निघून जायचं. की व्ह्यू तर आपला चांगलाच आहे. आणि ह्या थंड हवेने आमचा थोडा मूड स्पॉइल का केला कारण का ती फ्लेम आहे ना भागूक करते, आवाज येत असतो. पण पाणी हे बघा, पाणी लगेच तापतं 5 मिनिटात. आता ह्याच्याने घासायचं, पाणी घ्यायचं, विसरायचं आणि बनवायचे. बघूया. मेन गोष्ट कचरा पसरवायचा नाही. आम्ही कचऱ्यासारखं काही करतच नाही आहे. जे काय छोटं मोठं जे काय कचरा होईल तो आम्ही घेऊन जाणार आहे. वर्षातून एकदा आपण आपल्या वाडवडिलांना वाडी दाखवतो, त्यावेळी कावळ्यांना काव करून बोलतो. आता बघ इथे ना काव करायची काय ना पाव बोलायची. दोघं जण राईड आपली कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट मीन्स इथे आलो सकाळी 4 वाजता, 4:30ला घरातून निघालो. आणि हा पॉईंट जो आहे तो मॅपमध्ये बघितला होता. ते म्हणजे हे जे आहे ना घर, हे जे घर आहे हे मी मॅपमधलं लोकेशनला. आणि व्ह्यू मस्त वाटला. इथे आलो, हवा जास्त स्ट्रॉंग होती त्याच्यामुळे या अशा कुठच्या ओपन प्लेस जाताना पेट्रोल टाकूया. थोडे अजून नजारे बाकी आहेत ते करू आणि मग घरी जाऊ. ब्रेकफास्टचा टायमिंग होऊन गेला आहे. आता ऑलमोस्ट 9, पावणे 9, 8:30, पावणे 9 झाले. तर निघूया. आउटरो नंतर येईन कारण का अजून खूप काही म्हणजे रोड बीड दाखवायचं आहे. माळशेज घाट अजून मगाशी थोडंसं दाखवलं, पण अजून बाकी आहे. मग पुढे भेटूया. एक गोष्ट सांगायची राहिली, ती इकडे पण जाता अशा
निसर्गाच्या चांगल्या ठिकाणी तिकडे घाण करू नका. जर घाण करत असाल तर ते आपल्यासोबत घेऊन जा आणि तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून द्या. इथे फेकून जायचं नाही, ते बरोबर नसतं.